मंडळी, नुकतीच झालेली अहमदाबादची विमान दुर्घटना, त्या घटनेने आपण इतके सुन्न झालो की काळ कधीही आपल्यावरती घाव घालू शकतो. काळ जणू घाव घालण्यासाठी तयारच आहे. आयुष्य किती क्षणिक असतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे ती घटना. त्याआधीच काही तास मुंब्रा रेल्वे दुर्घटना घडली होती. यातही आपल्याही नकळत असंख्य लोकांना त्यांचे जीव गमवावे लागले. काही महिन्यांपूर्वी झालेला पहलगामचा दहशतवादी हल्ला, किती निरागस पर्यटक होते ते, किती सुंदर स्वप्न घेऊन ते तिथे गेले होते. वेगवेगळी ठिकाणं पाहायची होती, आयुष्य अगदी मनमुराद एन्जॉय करायचं होतं, या आशेनं ते लोक तिथे गेले होते. आणि त्यांच्याही नकळत ही अशी दुर्घटना घडली. या अशा सगळ्या दुर्घटना जेव्हा कानावरती येतात ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, आणि ते सत्यही आहे, की किती क्षणिक आयुष्य आहे आपलं. आपण आता घरी आहोत, थोड्या वेळाने आपण कामासाठी बाहेर गेलो, न जाणो आपण पुन्हा घरी परतू की नाही याची हल्ली शाश्वती नसते. घरी असणारी माणसं आणि घराबाहेर पडणारी माणसं यांची पुन्हा संध्याकाळी भेट होईल की नाही याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. अशा जगात सध्या आपण राहतोय. मग या सगळ्या दुर्घटना ऐकल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की काय करायचं. म्हणून आपण पर्यटनाला जाणं टाळायचं का? नको, कुठे जायलाच नको. विमानाने प्रवास नकोच करायला. काही जणांचं असतं की बापरे, सतत विमानं कोसळत असतात, विमान प्रवासच नको. रेल्वेने प्रवास टाळायचा का? तो टाळताच येऊ शकत नाही. वेगवेगळी वाहनं असतात, कोणती वाहनं आपण किती टाळणार, कोणत्या प्रकारचा प्रवास आपण किती टाळणार. आपल्या कुटुंबासमवेत आनंद घालवण्यासाठी बाहेर पडायचंच नाही का? साधे साधे प्रश्न असतात. मग करायचं काय? नको, मी कुठेच जात नाही, मी घरी बसतो. सुट्टीच्या दिवसांमध्ये बाहेर फिरणं मी टाळतो. हो, पण घरी तरी आपण किती सुरक्षित आहोत. गॅस सिलेंडरचा स्फोट घरीच होऊ शकतो की. आपली घराची संरक्षक भिंत ती कधीही कोसळू शकते, त्यात एखादी दुर्घटना घडू शकते. नैसर्गिक आपत्ती, त्याला तर आपण नाही रोखू शकत. इथे सांगण्याचा एकच मुद्दा की दुर्घटना ही कोणत्याही स्वरूपामध्ये घडू शकते, त्याला आपण अडवू शकत नाही. आपण जरी प्रवास करणं टाळलं तरीही आपण रस्त्याने चालत जात असताना आजूबाजूच्या वाहनांवरती आपलं नियंत्रण नसतं. कधी कोण येऊन ठोकेल, त्यात आपला जीव जाईल, हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आनंदात घालवणं, तो एन्जॉय करणं हेच आपल्या हातात असतं. आणि घाबरण्याची काही गरज नसते. घाबरून आपण फार काळ नाही राहू शकत. जितका आपण घाबरतो या सगळ्या दुर्घटनांना, बापरे हे नको करायला, बापरे तिथे नको जायला, अशा प्रकारचा प्रवास नको, ही रिस्क नकोच घ्यायला, तेवढं आपण या सगळ्या ज्या कक्षा असतात ना वेगवेगळ्या, आपल्या ग्रोथच्या, त्या मर्यादित करत असतो. आणि हे असं मर्यादेत कुंपणामध्ये जगणं, आयुष्य स्वतःच असं बंदिस्त करून घेणं, यापेक्षा दुःखद कोणतीच घटना नसते. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एन्जॉय करायला शिका. तो एन्जॉय करा. कोणत्याही रूपामध्ये कोणतीही घटना आपल्या बाबतीत घडू शकते. आपल्या कर्म जे आहेत किंवा आपलं जे विधिलिखित आहे त्यानुसार आपण जर त्याच्यातून बचावू शकलो तर चांगलं, किंवा बचावू शकतो सुद्धा, कोणत्याही प्रकारची मग ती तीव्र स्वरूपाची घटना असू देत. सो प्रत्येक येणारा क्षण, येणारा दिवस एन्जॉय करायला हवा. अगदी तो आपल्यासाठीचा शेवटचा दिवस आहे असं मानून, ही एक गोष्ट. दुसरी अशी की आता सध्या तुम्ही कोणत्याही मोठ्या
संकटांमधून जात असाल, आयुष्यामध्ये कोणतीही डिफिकल्ट सिच्युएशन तुमच्या असेल, कोणतंही मोठं इमोशनल पेन असेल, फिजिकल पेन असेल, जे आपल्याला असह्य होतं आणि आपल्याला वाटतं की नकोच, एकदाचा जीव संपवून टाकावा, एकदाच स्वतःला संपवून टाकावं, त्यावेळेला ह्या सगळ्या दुर्घटना आठवा. त्यावेळेला आठवा की आता माझ्या आजूबाजूला कितीतरी अशा दुर्घटना घडत असतील. मी जेव्हा हा विचार करतोय स्वतःला संपवण्याचा, स्वतःचं आयुष्य संपवण्याचा, त्याच वेळी कितीतरी दुर्घटना माझ्या शहरात, माझ्या राज्यात, माझ्या देशात, या जगात सध्या या सेकंदाला सुरू आहे. ते जेव्हा मी हा विचार मनात आणतोय आणि त्या सगळ्या दुर्घटनांमध्ये कितीतरी माणसं नकळत त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे प्राण गमावतायत. मग मी किती लकी आहे, माझं आयुष्य सुरू आहे, माझे श्वास अजून सुरू आहेत, मी त्या तशा प्रकारच्या कोणत्याही वाईट घटनेला अजून सामोरा गेलेलो नाहीये, मी सध्या सुरक्षित आहे. मी हा विचार करतोय स्वतःचं आयुष्य संपवण्याचा, ते सुद्धा अगदी सुरक्षित वातावरणात, स्वतःच्या घरात, स्वतःच्या छताखाली बसून. त्यामुळे मी किती लकी आहे, माझे श्वास सुरू आहेत, ते अजून संपलेले नाहीयेत. याचा अर्थ मला परिस्थिती विरुद्ध झगडायचं आहे, मला परिस्थिती विरुद्ध फाईट करायचं आहे. त्यासाठी हे श्वास सुरू आहेत, ना की ते संपवण्यासाठी. संपवायचं असेल स्वतःला, संपवायचे असतील ते श्वास, तर ते कसेही संपतात, कसेही आपण संपू शकतो. सगळ्यात कठीण गोष्ट असते ती लढत राहणं, सगळ्यात कठीण गोष्ट असते ती ते श्वास आहेत तोवर संघर्ष करणं, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी. हे सगळ्यात मोठं काम असतं. अशा सगळ्या ज्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात ना, त्याने नाही म्हटलं तरी आपलं मन अस्वस्थ होतं, पण ते अस्वस्थ करून घेऊ नका. फक्त देवाचे आभार माना किंवा युनिव्हर्सचे आभार माना की आपण त्या घटनेचा भाग नव्हतो, आपलं कुटुंब त्या घटनेचा भाग नव्हतं. याचाच अर्थ अजून आपले श्वास सुरू आहेत, अजून आपल्याला बरंचसं आयुष्य जगायचं आहे आणि त्यासाठी स्वतःला खंबीर बनवायचं आहे. आता कोणतीही परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये असू दे, मला त्या विरुद्ध लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला हा व्हिडिओ, याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया एका नव्या व्हिडिओसह, नव्या विषयासह. तोपर्यंत बाय.